20 वर्षमुर्तमले कोंकणी नाटक देवदूत. 20 वर्षमुर्तम श्री धन्वंतरी देवळाच उत्सवाक अनुबंध जावनु पोळ्ळूरचे GSB वनिता कला केंद्र आणि GSB बाल कला केंद्र हन्नी मेळनु कोंकणी सांज म्हणू एक संगीत कला कार्यक्रम दवरलो. ते कार्यक्रमांतू 7 नृत्याविष्कार वट्टेवल फत्तोरू म्हणून एक एकांक नाटक आणि देवदूत म्हणले एक सामूह्य नाटकही आशिल्ले. 10 मे 2006 बुधवार संजे 7 वरांचेर DD कला मंदिरांतू तो कार्यक्रम आम्ही प्रस्तुत केलो. ते वर्षा आम्ही GSB वनिता जनांक सामाजिक इतिवृत्ताचे एक आधुनिक कोंकणी नाटक अवतरण कोरका म्हणून आग्रह दिसलो. तेच वर्षा श्रीमती सूर्या अशोक हांगेले देवदूत नावाचे कोंकणी कथेक कोच्ची कोंकणी भाषा प्रचार सभाचे सरस्वती बाय साहित्य पुरस्कार मेळ्ळलो. ती कथा आमकांय चांग दिसली. ते देखून ताजेच नाटक कोरया म्हूण निश्चय केलो. नाटकाचे कथासार अशी. केशव मम्माक आणि इंदिरमयेक 2 जण पूत, माधव आणि उमेश. मलगोड माधव एक इंजिनियर. तागेल बायल व्हडले गर्वंताची प्रमिळा. जाल्यार दक्कुल उमेशाली बायल कविता एक साधारण गर्वंताच मात्र. तिणे हळ्ळेले श्रीधन उणे मळ्ळेलान दक्कुल सुन्नेक इंदिरमाई सदा हिंसिता. ते देखून तन्नी वगळी रपताय. तांकां एकी धूव उमा. एदे काळात शिवत्तना 8 नासतना केशव मम्माक किडनीचो रोग येता. तो आस्पत्र्यांत जाता. वगळ किडनी मेळ्ळतिल्ले ताजो जीव वंचून ना म्हणलेली अवस्था येता. तागेल रक्ता ग्रुपाची किडनी मेळूक कष्ट आशिल्ल्यान सर्वय निराश पामताय. ते वेळारी एक आश्चर्य जाता. कोण एकलो अज्ञात देवदूत केशव मम्मा खातीर किडनी दान करता. नाटकाचे अंत्यारी हो देवदूत वेगळ कोण न्हय, मयेन सदांच त्रास दिलेली सून कविता म्हूण कळटा. तवळ इंदिरमयेक व्हड पश्चाताप जाता. तूं वेमेगेल कुंकुम राखील गो म्हूण सांगून ती कविता लेगी शम संगीता. ते दीस रंगवेदीर आयली ही सर्वय. केशव माम जावन पूर्णिमा रत्नाकर, इंदिरमाई जावन आनंदम डी पै, माधव जावन ज्योति नंदकुमार, उमेश जावन राधिका शेणाई, प्रमीळ जावन अनिता जयकुमार, कविता जावन सुधा जयदेव, उमा जावन निवेदिता कम्मत, नायक माम जावन प्रभा कम्मत, डॉक्टर जावन चंद्रिका कम्मत,
नळ सजावणू V.A. जयादेवी. नाटकांतुले 5 पुरुष कथापात्र सहित समस्त कथापात्रे वनिता जनानीच अवतरण केलेली. तेदुस हॉलबोर्न प्रेक्षकै आशिल्लीं. कोंकणी नाटकारंगावेलो एक चरित्र संभव आशिल्लो तो म्हणलेल्यांत संशय ना.